ज्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरून दिवसभर रणकंदन सुरू होतं ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अखेर सुरळीत पार पडले। माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्याच हस्ते पुरस्कारांचं वितरण पार पडलं। पुरस्कार घ्यायला जाणार नाही असं म्हणणाऱ्या सगळ्या कलाकारांनी पुरस्कार स्वीकारले। मराठी कलाकार मंदार देवस्थळी, प्रसाद ओक यांनी हे पुरस्कार स्वीकारणार नाही असं सांगत सकाळी सरकारवर टीका केली होती। त्याचबरोबर मोरक्याचे दिग्दर्शक अमर देवकर, बाल कलाकार यशराज कराडे आणि रमण देवकर यांनी पुरस्कार सोहळ्यावर टीका केली होती। पण यांच्यासह निपुण धर्माधिकारी अविनाश सोनावणे या सगळ्या कलाकारांनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारले। फक्त 11 पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते वितरित होणार होतं आणि इतर पुरस्कार स्मृती इराणींच्या हस्ते देण्यात येणार होते। याला कलाकारांचा विरोध होता। गेल्या 64 वर्षांत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपतींनीच प्रदान केले। यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच राष्ट्रपतींव्यतिरिक्त इतर मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले। विधान परिषदेसाठी अखेर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे। बीड, लातूर, उस्मानाबाद जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली आहे, तर परभणीची जागा काँग्रेसकडे आहे। बीड, लातूर, उस्मानाबादमधून राष्ट्रवादीकडून रमेश कराड निवडणूक लढवणार आहेत। लातूरची जागा पूर्वी काँग्रेसकडे होती, मात्र तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ती जागा आपले बंधू दिलीप देशमुख यांच्यासाठी घेतली होती। या बदल्यात काँग्रेसकडील परभणीची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली होती। आता विलासराव देशमुख यांचे बंधू निवडणूक लढवणार नसल्यानं राष्ट्रवादीनं लातूरच्या जागेवर दावा सांगत काँग्रेसशी चर्चा न करता त्या ठिकाणी रमेश कराड यांचा अर्ज भरला होता। काल रात्री दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होऊन लातूरची जागा राष्ट्रवादीकडे ठेवण्याबाबत निर्णय झाला, तर सध्या राष्ट्रवादीकडे असलेली परभणीची जागा पुन्हा काँग्रेसला मिळणार आहे। 3 विधानसभा पोटनिवडणुकीतही आघाडी झाली आहे। पलूस, पालघर काँग्रेसकडे, तर भंडारा, गोंदिया राष्ट्रवादी लढवणार आहे। चंद्रपूरची विधान परिषद, अमरावतीची विधान परिषद आणि परभणीची विधान परिषद ही काँग्रेस लढवेल। कोकणातली जी रायगड जिल्ह्यातली जागा आहे कोकणातली, ती विधान परिषदेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस लढवेल। नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवेल आणि बीड, उस्मानाबाद आणि लातूर या 3 जिल्ह्यात मिळून असणारी राष्ट्रवादी काँग्रेस जागा लढवेल। कोकण विधान परिषद निवडणुकीत उमेदवार देणार नाही, मात्र शिवसेनेच्या उमेदवारालाही निवडणूक जिंकू देणार नाही असा इशाराच खासदार नारायण राणेंनी दिलाय। त्याचवेळी नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंब्याचे संकेत दिले। नारायण राणे यांच्याकडे निर्णायक 96 मतं आहेत। येत्या सोमवारी 7 मे रोजी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याबाबत सविस्तर भूमिका मांडणार असल्याचं राणेंनी सांगितलं। त्याआधी नारायण राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या व्यूहरचनेच्या अनुषंगानं सविस्तर चर्चा करणार आहेत। उस्मानाबाद विधान परिषद निवडणूकमधील उस्मानाबाद, बीड, लातूरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपच्या वतीनं माजी मंत्री सुरेश धस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करताना मंत्री पंकजाताई मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुनील गायकवाड, आमदार सुजित ठाकूर, आमदार भीमराव धोंडे यांच्यासह इतर नेते मंडळी उपस्थित होती। परंतु कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर अनुपस्थित असल्यानं उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली। भारतीय जनता पार्टी नव्हे तर भारत जलाव पार्टी आहे आणि राज्यातील सरकार हे फडणवीस सरकार नाही तर फसवणीस सरकार आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे। सांगली जिल्ह्यातील मिरज इथं आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात अशोक चव्हाण बोलत होते। तर सांगली जिल्ह्यात भाजप नव्हे जेजेपी म्हणजे जयंत जनता पार्टी आहे आणि भाजप ही राष्ट्रवादीची बी टीम आहे अशी टीका काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी केली। देशामधल्या महिला सुरक्षित नाहीत, देशामधल्या लहान मुली सुरक्षित नाहीत। यूपी बिहार पासून महाराष्ट्र, मी फक्त यूपी बिहार म्हणत नाही, महाराष्ट्रापर्यंत आपण जर विचार केला तर या सगळ्या अत्याचारामध्ये 38% वाढ महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे का भारत जलाव पार्टी आहे हे म्हणायची आता वेळ आलेली आहे। भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही सुद्धा कार्यकर्त्यांना विनंती केली की युती करूया का, पण साहेब इथं सांगलीत जरा परिस्थिती वेगळी आहे। इथं साहेब भाजप नसून जाजप आहे आणि इथं भाजप हे दुसऱ्या आपल्याच राष्ट्रवादी पक्षाची सेकंड टीम म्हणून काम करते।
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर इस्लामपुरात जल्लोषशी स्वागत करण्यात आलं. इस्लामपूर शहरात बँड बँजो ढोल ताशांचा कडकडाटात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जयंत पाटील यांचं स्वागत झालं. शेकडो आकर्षक स्वागत कमानी आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक झरीनाका, आझाद चौक, लाल चौक, गांधी चौक, यल्लम्मा चौकातून कचेरी चौकात आली. या मार्गावरील रस्ते गर्दीनं फुलून गेले होते. या मिरवणुकीत त्यांच्यासमवेत त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील, दिलीपराव पाटील आणि अनेक नेते उपस्थित होते. तर अनेक पक्षातील नेते माझ्या संपर्कात असून अन्य पक्षातून राष्ट्रवादीत लोक येण्याचं प्रमाण वाढतंय. राज्यात पुन्हा समता आणि सर्वसामान्य बहुजन समाजाचा सन्मान करणारं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचं सरकार आणू असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. राज्याच्या जवळपास 59 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मंत्रालयातील नाराजी चव्हाट्यावर आली. राज्यातील सर्वात मोठे सनदी अधिकारी सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोठ्या सुट्टीवर गेलेत. मुख्य सचिवपदी DK जैन यांची नियुक्ती त्यांची सेवा ज्येष्ठतेचे निकष डावलून करण्यात आल्यानं जैन यांना सेवेत ज्येष्ठ असणाऱ्या मेधा गाडगीळ आणि सुधीर कुमार श्रीवास्तव दीर्घ रजेवर गेलेत. राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील 1983च्या बॅचमधील ज्येष्ठतेनुसार मेधा गाडगीळ पहिल्या क्रमांकावर, सुधीर कुमार श्रीवास्तव दुसऱ्या क्रमांकावर तर जैन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या मेधा गाडगीळ 1 महिन्याच्या दीर्घ रजेवर गेल्यात. तर 2 दिवसांच्या रजेवर असलेले सुधीर कुमार श्रीवास्तव यांनी आपली रजा 2 दिवसांनी वाढवली आहे. राज्य सरकारनं दुधासाठी ठरवून दिलेला दर शेतकऱ्यांना न देणाऱ्या दूध महासंघांवर बरखास्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून 27 रुपये दरानं दूध खरेदी करण्याचा आदेश राज्य सरकारनं दूध संघांना दिलाय. मात्र त्याला 1 वर्षाचा कालावधी लोटला तरी शेतकऱ्यांकडून अद्याप 27 रुपये प्रति लिटर दरानं दूध खरेदी केलं जात नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं. राज्य सरकारला केवळ सहकारी दूध संघांवर कारवाईचा अधिकार आहे. मात्र राज्यात खासगी दूध संघांकडून मोठ्या प्रमाणात दूध खरेदी केलं जातं. त्यांच्यावर सरकारला कारवाई करण्याचा अधिकार नाही. सरकार सहकारी दूध संघाला केवळ नोटीस बजावून मोकळं झाले. मात्र दूध संघांना दूध दराच्या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली आहे. महानंदसह अनेक दूध संघ आजही केवळ लिटरला 20 रुपये दर देत आहेत. सध्या दूध संघ 17 ते 20 रुपये लिटरनं दूध खरेदी करतायत. राज्य सरकार शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितं की दुधाच्या बद्दल आज चाऱ्याचा दर वाढलेला आहे हे मान्यच करावं लागेल आपल्याला. त्यामुळं काही ठिकाणी 18 रुपये, 17 रुपये, 19 रुपये दूध मिळतोय ह्याची बी आम्ही अभ्यास केलेला आहे. राज्य सरकार आजही आम्ही आरेच्या माध्यमातून 27 रुपये घेतोय. फेल्युअर बनण्याचा प्रश्न येत नाही. ज्यांना ह्यांच्यावर कंट्रोल आणण्यासाठी कायदा करावा लागतोय त्याला वित्त विभागाची परमिशन, साऱ्याच गोष्टीच्या प्रोसिजर चालू आहे. आणि त्या प्रोसिजर आज जवळजवळ आम्ही 90% पुऱ्या करत आणलेल्या होत्या. आम्ही थोड्या दिवसात शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की दुधाबद्दल तुमच्या ही जी वेळ आहे ती येऊन देणार नाही. जे जुमानत नाही त्यांच्यावर योग्य ती राज्य सरकार कारवाई करणार आहे, कारवाई करतोय. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर 27 रुपयांचा दर मिळावा यासाठी शेतकरी संघटनेनं राज्यात मोफत दूध वाटप आंदोलन सुरू केलंय. पुढचे 7 दिवस शेतकरी दुधाची विक्री करण्याऐवजी ते मोफत वाटणार आहेत. गुरुवारी प्रत्येक तहसील कार्यालयात हा दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोफत दूध वाटपाला सुरुवात झाली. दूध उत्पादक शेतकरी आंदोलनाचे निमंत्रक डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. गुरुवारपासून राज्यातील 7 जिल्ह्यांमधील शेतकरी प्रत्येक तहसील कार्यालयात आणि कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला 2 तास मोफत दूध वाटून सरकारच्या धोरणांचा निषेध करणार आहेत. दरम्यान अहमदनगरप्रमाणेच औरंगाबाद जिल्ह्यातील लागगंगा गावातील शेतकऱ्यांनी शेतमालाला रास्त दर मिळावा यासाठी आंदोलन पुकारलं असून गुरुवारपासून मोफत दूध वाटप सप्ताह सुरू केलाय. गावातील मारुती मंदिरासमोर शेतकऱ्यांनी भजन कीर्तन करत नागरिकांना मोफत दूध वाटप केलं. या आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने 3 तारखेपासून 9 तारखेपर्यंत गावोगाव शहरांमध्ये फुकट दूध वाटण्याचा कार्यक्रम हा हाती घेण्यात आलेला आहे, सत्याग्रह हाती घेण्यात आलेला आहे. फार्मर्स प्रोटेक्शन ॲक्ट याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. लवकरच त्याचा मसुदा करून आम्ही पुण्याला डॉक्टर अजितजी नवले त्यांनी सांगितलं की पुण्याला आपण महाराष्ट्रातील नव्हे देशातील शेतकरी नेत्यांची बैठक घेऊ आणि त्याच्यातून मसुदा तयार करून पुढे कायद्याचं स्वरूप येण्यासाठी केंद्र सरकार राज्याकडे प्रयत्न करू.
दुधाला भाव मिळत नसल्याने 21 एप्रिलला अहमदनगरमधील लागंगा गावानं ग्रामसभा घेत शासनानं दखल घ्यावी या मागणीसाठी 3 मे ते 9 मे असा मोफत दूध वाटप सप्ताह करण्याचा निर्णय घेतला आणि गुरुवारी प्रत्यक्ष या गावातील शेतकऱ्यांनी दूध संघांना मोफत दूध दिलं। या आंदोलनात लागंगा पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। तसंच डॉक्टर अजित नवले, धनंजय धोडे, विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड हे देखील यावेळी उपस्थित होते। राज्य सरकारच्या दूध दर धोरणावरून शेतकऱ्यांची लूट होत असून दुधाला 27 रुपये भाव द्यावा, दुधाचे दर आणि शासकीय योजनेतून असलेला फरक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा या आणि अन्य मागण्यांसाठी भारतीय किसान सभेच्या वतीनं फुकट दूध वाटप करून आंदोलन करण्यात आलं। परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत शासनाच्या धोरणांचा निषेध करत घोषणाबाजी केली। यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना, पादचाऱ्यांना थांबवून दूध देण्यात आलं। सरकार शेतकऱ्यांच्या दुधासंदर्भात ठोस भूमिका घेत नसून अगदी मातीमोल भावात आम्हाला दूध विकावं लागतंय असा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला। पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील सीपीएम आणि किसान सभेच्या वतीनं भव्य विजयी निर्धार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मुंबईतील अखिल भारतीय किसान सभेच्या लॉंग मार्च विजयानंतर या निर्धार मोर्चाचं डहाणूमध्ये आयोजन करण्यात आलंय। यावेळी डहाणू, केटी नगर ते पारनाका असा पायी मोर्चा निघणार आहे। या मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित आहेत। बुलेट ट्रेन आणि महामार्गाच्या संपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून न घेता परस्पर संपादन सुरू करण्यात आलं होतं। त्या प्रक्रियेविरोधात शेतकरी आक्रमक झाले। औरंगाबाद शहरातील कचऱ्याची समस्या कधी सोडवणार याचा जाब विचारत ज्येष्ठ महिलांनी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमातच खासदार चंद्रकांत खैरे यांना घेरलं। माजी महापौर विकास जैन यांनी झोपडपट्टीतल्या सारख्या का वागता असं विचारत उलट त्यांनाच उद्धट वागणूक दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। इतकंच नाही तर खासदार चंद्रकांत खैरे हेही उलट त्या महिलांना सुनावत असल्याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय। हा सगळा प्रकार खासदार, महापौर यांच्यासमोर झाल्यानं सध्या सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय। औरंगाबाद शहरात जागोजागी कचरा साचला आहे, तुम्ही काहीच कामं करत नाहीत, आम्ही तुम्हाला मतदान केलं, कामं करणार नसाल तर यापुढे मतदान करणार नाही असं महिलांच्या शिष्टमंडळानं खासदार चंद्रकांत खैरेंना महाराष्ट्र दिनाच्या ध्वजवंदनानंतर सुनावलं। त्यावर आपण ज्येष्ठ आहात, समाजसेवक आहात, झोपडपट्टीच्या भाषेत बोलू नका असं सभागृह नेता विकास जैन म्हणतात। महिला संतापल्या, मात्र खासदार खैरे आणि नंदकुमार घोडेले यांना मात्र याचं दुःख वाटलं नाही। ही घटना मंगळवारी महाराष्ट्र दिनी पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर घडली। येत्या 28 मे दरम्यान भंडारा, गोंदिया जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक होणार असून प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या कामाला लागलाय। या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असून भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार का हे अजूनही गुलदस्त्यात आहे। तर ही केवळ निवडणूक नसून या ठिकाणी भाजपची प्रतिष्ठा देखील पणाला लागणार आहे। त्यामुळे भाजपतर्फे या निवडणूक संबंधानं निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असल्याचा विश्वास गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला आहे। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील बाळासाहेब देवरे स्मृती भवन सोहळा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी अभ्यासिकेचं देखील उद्घाटन करण्यात आलं। याप्रसंगी आरएसएसचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी संघ कार्यकर्त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करत परस्पर पूरक वातावरण तयार करा जेणेकरून सर्वांना सोबत काम करण्याची संधी मिळेल असं भागवत म्हणाले। राज ठाकरे यांनी रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी तसंच बुलेट ट्रेनमध्ये बाधित शेतकरी यांच्याबरोबर चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले। भिवंडीमधील शांग्रीला रिसॉर्टवर ही बैठक पार पडली। यावेळी संबंधित अधिकारी आणि व्यक्तींशी चर्चा करून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलं। तर राज ठाकरे समोर आमच्या समस्या सोडवतील असं शेतकऱ्यांनी यावेळी सांगितलं। शिर्डीतल्या दुहेरी खून खटल्याप्रकरणी 12 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर 12 जणांना निर्दोष मुक्त करण्यात आलं। 2011 साली शिर्डीत प्रवीण गोंदकर आणि रचित पटणी या शिर्डीतील 2 तरुणांचं खंडणीसाठी अपहरण करून खून केल्याचा पाप्या शेखवर आरोप लावण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांनी पाप्यासह 24 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली।
या खटल्यात विशेष मोका न्यायाधीशांनी दोषींना प्रत्येकी 11 लाख रुपये दंड ठोठावला असून यातून जमा होणारे ₹1.25 कोटी सरकारकडे जमा केले जाणार आहेत. त्याद्वारे पीडितांच्या पालकांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. पुण्यातील राजभवनमध्ये चंदनाच्या झाडांची चोरी झाली आहे. चोरट्यांनी राजभवनाच्या आवारातील 4 चंदनाची झाडं कापून नेली आहेत. सुरक्षा रक्षक असूनही चंदनाची झाडं तोडण्यात आली आहेत. त्यामुळे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांचं निवासस्थान असलेल्या राजभवनाच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. याआधी देखील 2 वर्षांपूर्वी 3 झाडं चोरून नेण्यात आली होती. विशेष म्हणजे या परिसरात सीसीटीव्हीही नाहीत. चोरट्यांनी झाडं कापल्याचं कळू नये यासाठी त्यावर कुशन ठेवण्याची खबरदारी मात्र घेण्यात आली होती. ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी. ठाणे महानगरपालिका हद्दीत धोकादायक इमारतींची संख्या 4,705 वर गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत धोकादायक इमारतींच्या संख्येत 1,000 वाढ झाली आहे. ठाणे महापालिकेनं अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये 95 इमारती अतिधोकादायक असल्याचं आढळून आलंय. या प्रकरणी महापालिकेनं संबंधित इमारत मालकांना नोटीस बजावली आहे. गेल्या वर्षी 69 अतिधोकादायक इमारतींना महापालिकेनं नोटीस बजावली होती. त्यापैकी 54 इमारती रिकाम्या करण्यात आल्या होत्या. मात्र असं असतानाही यंदा अतिधोकादायक इमारतींची संख्या 95 वर गेली आहे. सिंधी कॉलनी, म्हाडा कॉलनी आणि कामगार वसाहतीमधील धोकादायक इमारतींमुळे ही संख्या वाढल्याचं अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. नागपूरमध्ये पोलिसांनी पकडलेल्या कोट्यवधींच्या हवाला रकमेच्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या काही खबऱ्यांच्या मदतीनं कोट्यवधी रुपयांच्या हवाला रकमेच्या या प्रकरणात कमी जप्ती दाखवून तब्बल 2.5 कोटी रुपयांच्या रकमेवर हात साफ केल्याचं आता समोर आलंय. सातारा पोलिसांनी या प्रकरणात महाबळेश्वर म्हणून 4 खबऱ्यांना पकडून नागपूर पोलिसांच्या स्वाधीन केलं असून या चौघांनी हवाला रकमेच्या प्रकरणात सुमारे 2.5 कोटींच्या रकमेवर हात साफ केल्याचं समोर आलंय. सचिन पडगिलवर, रवी मासेवार, पिंटू वासनिक आणि गजानन मुनमुने असे अटकेत असलेल्यांची नावं आहेत. दरम्यान या कामी त्यांना नागपूर पोलिसांच्या काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मदत केली होती का याची चौकशी आता नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातल्या माळवाडी शिवारात एका विहिरीत पडलेल्या कालवडीला वाचवण्यात आलंय. माळवडी शिवारात एक गाय आज दुपारी चरत असताना गवतावरून पाय घसरल्याने एका चिंचोळ्या विहिरीत जाऊन पडली होती. ही बाब आसपासच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर 50-60 फूट खोल असलेल्या या विहिरीत दोरखंडाच्या मदतीनं या कालवडीला काढण्यात आलं. बीड जिल्ह्यातल्या परळी शहरातील अरुणोदय मार्केटमधील शिवम स्टेशनरी या दुकानाला गुरुवारी सकाळी अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचं शालेय साहित्य जळून खाक झालं. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शिवम स्टेशनरी या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दुकानातील वह्या, पुस्तकं, शालेय साहित्य असं लाखोंचं सामान जळून खाक झालं. परळी नगरपालिकेच्या 2 अग्निशामक बंबानं आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पिंपरी चिंचवडजवळ देहू रोडवरच्या अबुशेट रोडवरच्या पारशी चाळीत 7 मोटरसायकलस्वारांनी हातात नंग्यात तलवारी आणि कोयते घेऊन धुडगूस घातला. या टोळक्यांनी काही गाड्यांची तोडफोड केली. 17 ते 18 जणांच्या या टोळक्यांना कोयता, तलवारी घेऊन एक नॅनो टाटा, एक ओमनी आणि एक पल्सर गाडीची तोडफोड केली. या टोळक्यांनी घरच्या दरवाजावर कोयते, तलवारी मारून महिलांनाही मारहाण केली. त्यात 70 वर्षाच्या महिलेस मारहाण झाली आहे. या प्रकरणी देहू रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात जमिनीच्या वादातून एका कुटुंबावर 25 जणांनी मिळून हल्ला केला. हल्ल्यात घरातल्या बाप लेकावर तलवारीनं वार करण्यात आले. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यातील चंद्रपूर आणि बल्लारशाह ही नागपूर विभागीय रेल्वे मंडळाअंतर्गत येणारी 2 रेल्वे स्थानकं देशात देखण्या स्थानकांच्या यादीत अव्वल ठरली आहेत. रेल्वेनं या प्रकारची स्पर्धा प्रथमच आयोजित केली होती. या देशातील 62हून अधिक स्थानकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून चंद्रपूर आणि बल्लारशाह ही स्थानकं स्पर्धेत संयुक्तरित्या प्रथम स्थानी आली आहेत. या स्थानकांना 10 लाखांचा पुरस्कार मिळाला आहे. जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अगदी जवळ असल्यानं ही 2 रेल्वे स्टेशन्स प्रवाशांना आणि पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीनं या रेल्वे स्थानकांची सजावट असावी अशी संकल्पना राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती.
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पुरवठा केलेल्या धान्यांच्या रिकाम्या पोत्यांचा हिशोब देऊन त्याचे पैसे ट्रेझरीत जमा करावे असे आदेश महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागानं दिल्याने शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। शैक्षणिक जबाबदारीसह शासनाच्या इतरही कामांचा बोजा शिक्षकांवर आधीच आहे, त्यामुळे हा अन्यायकारक आदेश रद्द करावा या मागणीसाठी अमरावती जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक महासंघ संघटनेच्या वतीनं बारदाना दुकान लावून प्रतिकात्मक आंदोलनं करण्यात आली। रेल्वे प्रवासात थकवा घालवण्यासाठी गरमागरम वाफाळलेला फक्कड चहा पिणाऱ्या अस्सल चहाबाजांसाठी ही महत्त्वाची बातमी। रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबद्दल नेहमीच प्रश्न उपस्थित करण्यात येतो, मात्र आता तुमच्या ग्लासामधला चहा पाहिल्यावर तो प्यावा की न प्यावा हा प्रश्न तुम्हालाही पडेल आणि याला कारण ठरलंय सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ। वाफाळत्या चहासाठी चक्क टॉयलेटमधील पाण्याचा वापर करण्यात आलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।